नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव मोहन वाघ, शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल रायगड. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 8वीमधील प्रकरण 13वे त्रिकोणाची एकरूपता याची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर ती तुम्ही चांगल्या प्रकारे बघा आणि त्याचा वापर करा. तर बघा, आपल्याला माहीतच आहे त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि 3 शिरोबिंदू आणि 3 कोन असतात. या आकृतीमध्ये आपल्याला दिसून येते की त्रिकोण DEF मध्ये बाजू DE समोरील कोन कोणता आहे? तर बघा, त्रिकोण DEF यामध्ये आपल्याला दिसून येईल की बाजू DE समोरील कोन F हा त्याच्या DE च्या समोरील कोन आहे. तर DE या कोणत्या समोरील बाजू कोन आहे? तर बघा, DE हा बाजू DF समोरील कोन आहे. त्यानंतर बाजू DE आणि DF यांनी समाविष्ट केलेला कोन कोणता? तर बघा, बाजू DE आणि DF बघा, आपल्याला समोरच्या त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे, फक्त आपण त्याचे ऑब्झर्वेशन करायचे आहे. तर बघा, DE हा समाविष्ट केलेला कोन आपल्याला दिसून येईल, म्हणजे याचे उत्तर कोन E हा आहे. त्यानंतर कोन E आणि कोन F यांनी समाविष्ट केलेली बाजू कोणती? तर बघा, ह्या दोन्ही कोना मिळून तयार झालेली बाजू आपल्याला दिसून येईल, म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला कोन E आणि कोन F यांनी समाविष्ट केलेली बाजू EF, म्हणजेच या दोन्ही मिळून तयार झालेली बाजू ही EF आहे. हे आपल्याला या आकृतीमधून सहजासहजी मिळवता येईल. त्यानंतर त्रिकोणाची एकरूपता आकृत्या कशा असतात त्याची व्याख्या कशी करता येईल? तर बघा, ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या असे म्हणतात. बघा मित्रांनो, ज्या आकृत्या एकरूप आकृत्या म्हणजेच आपली उजव्या हाताची बोटे 5 बोटे आणि दुसऱ्या डाव्या हाताची 5 बोटे ही तंतोतंत जुळतात, हे एक उदाहरण आहे. त्याच प्रकारे आकृत्यासुद्धा आपण तंतोतंत जुळत असतील तर त्या एकरूप आकृत्या असे म्हणता येईल. त्यानंतर ज्या रेषाखंडाची लांबी समान असते त्यांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. बघा, आपण 5 सेंटीमीटर पट्टी घेतली आणि दुसरी त्यामध्ये लाकडी पट्टी 5 सेंटीमीटर घेतली किंवा लाकूड किंवा अजून काही फळी घेतली 5 सेंटीमीटर, तर यामध्ये आपल्याला एकरूप रेषाखंड असे म्हणता येईल, म्हणजेच त्यांची लांबी ही समान असते, म्हणून त्याला एकरूप रेषाखंड असे म्हणतात. त्यानंतर ज्या कोणाची मापे समान असतात त्यांना एकरूप कोन असे म्हणतात. बघा, आपण एखादा कोन काढतो आणि तो 90 डिग्री सेल्सिअस या प्रकारे दाखवतो, म्हणजे 90 मध्ये आपल्याला काटकोन हा कोन दुसरा एक काटकोन कोन असल्यास ते समान असतात हे आपल्याला यामध्ये दिसून येईल, म्हणजे ते एकरूप कोन आपण सांगता येईल. म्हणजे ज्या कोणाची मापे समान असतात, म्हणजे 60 अंश असला तर ते सुद्धा 60, दुसरा असला तर 30, 25, 15 असे वेगवेगळे प्रकारचे कोन आपल्याला याच्यामध्ये सांगता येतील. तर बघा, त्रिकोणाची एकरूपता. नक्की त्रिकोणाची एकरूपता कशी सांगता येईल? एखाद्या जोडीतील त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवण्यासाठी सर्व 6 घटकांची एकरूपता दाखवण्याची आवश्यकता नसते. बघा, 6 घटक ते कोणते? 6 घटक म्हणजे कारण एका त्रिकोणाच्या 3 बाजू 3 कोन आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू 3 कोन असे झाले 6 घटक. म्हणजे बघा, एका त्रिकोणाची 3 बाजू, दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू, 3 कोन आणि त्या त्रिकोणाचे 3 कोन आणि त्रिकोणाच्या 3 बाजू अशा तयार होऊन जे म्हणजे बाजू पण आणि कोन पण आणि त्रिकोणाच्या दोन्ही बाजूसुद्धा एकरूप असतात, म्हणजे त्यांनाच त्रिकोणाची एकरूपता हे म्हणता येईल. पण हे सर्वच घटक एकरूप दाखवण्याची गरज असते का, असा तुमचा प्रश्न पडला असेल. तर बघा, एका त्रिकोणाचे 3 विशिष्ट घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत घटकाशी एकरूप असतात.
तेव्हा उरलेल्या 3 घटकांच्या जोड्या ही परस्परांशी एकरूप असतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपले 3 घटक हे एकरूप असल्यास किंवा ते संगत असतात आणि दुसऱ्या घटकातील 3 घटक आणि परस्पर एकरूप असतात, म्हणजे ते त्रिकोण हे एकरूप आहेत हे आपल्याला दिसून येईल. तर बघा, त्यानंतर असे त्रिकोण कशाप्रकारे आपण एकरूपता दाखवू शकतो, त्याच्यातसुद्धा काही कसोटी आहेत. तर त्यामधली पहिली बाकोबा कसोटी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणती उदाहरणे सोडवताना बाकोबा कसोटी किंवा बाबा कसोटी ती मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण आपण पहिल्यांदा बाकोबा कसोटीचा अभ्यास करतो. तर बघा, बा म्हणजे बाजू, को म्हणजे कोन, म्हणजेच बाजू कोन बाजू याचा अर्थ 2 बाजू आणि त्यातील समाविष्ट कोन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बा म्हणजे काय, को म्हणजे काय आणि बा म्हणजे काय. तर बघा, आपण बाजू म्हणजे बा पहिला अक्षर घेणे, कोन म्हणजे पहिला अक्षर को घेणे, म्हणजेच याच्या प्रकारे एक शॉर्टकट लॉंग फॉर्म्युल्यानुसार ही कसोटी तयार केलेली आहे. जेव्हा बाजूच्या 2 जोड्या एकरूप असतील आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन ही एकरूप असतील, तेव्हा ते 2 त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. तर बघा मित्रांनो, बघा आपल्याला एखादे उदाहरण सोडवण्यासाठी ह्या कसोटीचा उपयोग महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, जेव्हा 2 बाजू आणि एक कोन एकरूप असतील, तर ते त्रिकोण किंवा कोन हे बाकोबा कसोटीनुसार आपल्याला एकरूप असतील हे सांगता येतील. तर त्याची एक्झाम्पल आपण याच्यामध्ये आपल्याला दिसतंय, त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN मध्ये बाजू AB समान बाजू LM, बाजू BC समान बाजू MN, M कोन ABC बरोबर M कोन LMN, म्हणजेच त्रिकोण ABC आणि समान त्रिकोण LMN. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल ही बाकोबा कसोटीनुसार दिसून येतील. यामध्ये आपल्याला 2 बाजू समान दाखवलेल्या आहेत आणि एक कोन समान दाखवलेले आहेत. ते कोणते? AB बरोबर LM, BC बरोबर MN, कोन ABC कोन LMN. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, हे सहजासहजी आपल्याला सोपे उदाहरण आहे. म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार आपल्याला हे उदाहरण सोडवणे सोपे जाईल. तर त्यानंतर बाबा कसोटी. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं मगाशी बाकोबा कसोटी. तर यामध्ये आपल्याला बाजू 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 याचा अर्थ त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जेव्हा दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकरूप असतात, तेव्हा ते 2 त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मगाशी बाकोबा कसोटी बघितली, आता बाबा कसोटी बघतो. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं का की बाजू म्हणजेच पहिले अक्षर बा घेणे आणि कोन म्हणजेच पहिले अक्षर को घेणे. म्हणजे बाजू 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 म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जर एकरूप असतील तर ते बाबा कसोटीनुसार एकरूप असतात. बघा, शेजारचे आपल्याला 3 उदाहरण दिलेले आहेत, 2 त्रिकोण दिलेले आहेत आणि ते दोन्ही त्रिकोण हे आपल्याला समान दिसतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तिन्ही बाजू ह्या समान आहेत. तर याचे उदाहरण कोणता घेऊ शकतो? आपल्या हाताची बांगडी आणि दुसऱ्या हाताची बांगडी एकत्र केली जेव्हा सर्व पूर्ण बाजू समान होतात, म्हणजे ते बाबा कसोटीनुसार एकरूप आहेत हे सांगता येईल. तर त्यानंतर आपल्याला कसे एक्सप्लेन करता येईल? तर त्रिकोण PQR आणि त्रिकोण XYZ मध्ये बाजू PQ समान बाजू XY, बाजू QR समान बाजू YZ, बाजू RP, बाजू ZX. तर बघा, यामध्ये आपल्याला बाजू ह्या समान दिलेल्या आहेत. म्हणजेच यामध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो की कशाप्रकारे मांडणी करायची, म्हणजेच बाबा कसोटीनुसार उदाहरणं कशी सोडवायची आणि कशी ओळखायची हे यामध्ये दिसून येते. तर बघा, त्याचे काही उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शिरोबिंदूच्या ज्या एक संगतीने हे त्रिकोण एकरूप होतात, त्या संगती त्रिकोणाची एकरूपता 2 प्रकारे लिहायची आहे. तर बघा, आपल्याला ह्यामध्ये उदाहरण दिलेले आहे. तर 2 त्रिकोण दिलेले आहे. त्रिकोण STU एकाच एक संगत त्रिकोण XZY हे आपले दाखवतात. तर त्याने काय सांगितलं की 2 प्रकार लिहायचे असतात. म्हणजे कशा प्रकारे 2 प्रकार? तर बघा,
त्रिकोण STU बरोबर त्रिकोण XZY या एकाच एक नंतर एकरूप आहेत. म्हणून या संगतीत त्रिकोणाची एकरूपता दोन प्रकारे लिहू शकतो. तर कशा प्रकारे? पहिला प्रकार कोणता आहे? त्रिकोण STU समान त्रिकोण XZY. आणि दुसरा प्रकार कोणता आहे? तर त्रिकोण UST समान त्रिकोण YXZ. तर आपल्याला हे त्रिकोण दोन्ही बाजूनी समान आहेत हे कसे दाखवायचे आहेत ते यामध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचे आहेत. पण ह्यामध्ये कोणती कसोटी वापरली आहे? तर दोन त्रिकोण आणि एक बाजू अशा प्रकारे कोबा कसोटी किंवा कोण बाजू कोण अशा प्रकारे सांगता येईल. तर हे दोन प्रकारे आपल्याला दाखवते. तर पहिला प्रकार STU आणि त्रिकोण UST. त्यानंतर दुसरा आहे त्रिकोणाची एकरूपता. जर त्रिकोण XYZ समान त्रिकोण STU तर बाजू ST समान बाजू YZ ते चूक आहे. बघा यामध्ये आपल्याला दाखवत आहे की ST आपल्याला त्रिकोणामध्ये दिसतं आहे. कुठं आहे ST आणि बाजू XY म्हणजेच ST आणि बाजू XY याच्यामध्ये काहीतरी डिफरंट आहे. म्हणून त्रिकोण XYZ समान त्रिकोण STU हे लेखन चूक आहे. तर बघा आपल्याला यामध्ये दिसून येईल साध्य होते की याच्यामध्ये आपल्याला एक त्रिकोण हा चुकीचा आहे हे आपल्याला दर्शविले आहे. म्हणजे याची उकल काय निघते? तर संगतीचे त्रिकोण एकरूप होतात. त्या संगतीचे त्रिकोण एकरूपता दोन प्रकारे लिहायची असते. तर बघा ह्या आपल्याला यामध्ये एक त्रिकोण आपल्याला चुकीचा दाखवलेला आहे. म्हणजेच यामध्ये पहिला प्रकार हा बरोबर आपल्याला दाखवता येईल. आणि त्यामध्ये त्रिकोण STU बरोबर त्रिकोण XZY या एकाच संगती एकरूप आहेत. म्हणजेच हे उदाहरण आपल्याला बरोबर आहे हे दर्शवले जाते. तर त्यानंतर उदाहरण क्रमांक दुसरा त्रिकोणाच्या जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या कोणत्या एका एक संगतीत त्रिकोण एकरूप होतील? तर त्यांनी सांगितले की कोणत्या एकाच एक संगतीत त्रिकोण एकरूप होतील. म्हणजे अशा हा त्रिकोण आहेत ते कोणत्या संगतीत एकरूप आहेत हे आपल्याला दाखवायचे आहेत. तर कसे? तर बघा त्याची उकल मी काढलेली आहे. तर ती कशा प्रकारे? तर त्रिकोण ABD व त्रिकोण ACD यामध्ये बाजू AD हा समायिक रेषाखंड आहे. आपल्याला त्रिकोणामध्ये दिसते त्रिकोण ABD त्रिकोण ACD आणि AD अशा दोन कोण आपल्याला यामध्ये दिसून येतात. तर प्रत्येक रेषाखंड हा स्वतःची एकरूप असतो. यामध्ये आपल्याला दाखवलेले आहेत की प्रत्येक रेषाखंड हा स्वतःची एकरूप आहे. म्हणजे ती बाजू आणि त्यांची दुसरी बाजू किंवा ती आणि स्वतःची बाजू ही एकरूप आहे. यावरून आपण या दोन्ही त्रिकोणाच्या एकाच एक संगती लिहू शकतो. तर कशी लिहू शकतो? तर संगती A एकाच एक संगत AA, B एकाच एक संगत BC. म्हणजे यामध्ये आपल्याला दिलं आहे असं आहे BC का दिलेले आहे? तर मध्यभागी AD आहे. म्हणजेच आपल्याला Cच्या मध्ये D आहे. म्हणजे त्याची पूर्ण म्हणजे BC म्हणजे त्याची पूर्ण आणि मध्यभागी D आहे. म्हणून D एकाच एक संगत DD. म्हणजे BC मध्यभागी का आलेला आहे? AA बरोबर आहे, DD बरोबर आहे, मध्यभागी CBC हे आलेले आहेत. तर हे का आलेलं आहे? तर BC मध्ये D म्हणजे ABचा हा कर्ण असल्यामुळं आपल्याला CC लिहू शकत नाही कारण C एकाच ठिकाणी आहे. तर त्यानंतर आपण म्हणून त्रिकोण ABD समान त्रिकोण ACD हा समान आहे. तर समानाची खूण कशी आहे? तर आपल्या या चित्रामध्ये दिसतोय सामायिक बाजूवर अशी खूण करायची पद्धत आहे. म्हणजेच आपण एखादा त्रिकोण समान आहेच त्यावेळेस आपण बरोबर वर एक असा चमच्यासारखा चिन्ह दिसतो तर तो सामायिक बाजूवर केलेली खूण आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे कुठं पण तुम्ही जेव्हा एक्झाम्पल देताना नुसता बरोबर लिहायचे नाही तर त्याच्यामध्ये चमच्यासारखा एक चिन्हसुद्धा टाकायचं आहे.
म्हणजेच आपला उत्तर हे परफेक्ट येऊ शकतो. तर बघा, त्रिकोणाची एकरूपताचे सिंपल उदाहरण मी तुम्हाला यामध्ये दाखवलेले आहेत. आकृतीत बाजू डीच्या समोरील कोण कोणता आहे, तर कोन एफ हा डीच्या समोरील कोण आहे, हे सिंपल उदाहरण आहे. त्यानंतर डी व बाजू डी एफ यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता आहे, बाजू डी ई. बघा आपल्याला त्रिकोणामध्ये दिसतो बाजू डी ई व बाजू डी एफ यांनी समाविष्ट केलेला कोण कोणता, कोण डी. तर बघा अशामध्ये आपल्याला एकरूप आकृत्या दिसतात. त्रिकोण LMN व त्रिकोण XY Z. ज्या आकृत्या परस्परांनी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यास एकरूप आकृत्या म्हणतात. ज्या रेषाखंडाची लांबी समान असते ते रेषाखंड एकरूप असतात. ज्या कोनांची मापे समान असतात ते कोन एकरूप असतात. अशी आपल्याला 3 ह्या व्याख्या आहेत. बघा मित्रांनो, आपण त्रिकोणाची एकरूपता हा पाठ अभ्यासताना ह्या 3 व्याख्या IMP आहेत आणि बाबा कसोटीनुसार कोणती उदाहरणे कशी सोडवायची हे मी तुम्हाला यामध्ये दाखवलेले आहेत. तर मित्रांनो, त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR या एकरूप त्रिकोणाचे एकरूप घटक सारख्या खुणांनी दाखविले आहेत. ते कोणते, तर असे 3 विद्यार्थी आहेत. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे ही त्यांची लेखनाद्वारे त्यांनी उदाहरणे सोडवली आहेत. अनिलने लेखन केलेले आहेत त्रिकोण ABC समान त्रिकोण QPR आणि रेहानने दाखवलेले आहे की त्रिकोण BAC समान त्रिकोण PQR. आणि सुरजितने लेखन कसे केलेले आहेत, त्रिकोण ABC समान त्रिकोण PQR. तर बघा मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणता त्रिकोण हे बरोबर आहे, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्याने हे बरोबर लिहिलेले आहेत हे सांगता येईल. तर तर्क करा, माहिती घ्या आणि मला सांगा. बघा यामध्ये आपल्याला अनिलचे उत्तर हे बरोबर आलेले आहेत. तर बघा अनिलने का लिहिले आहे, त्रिकोण ABC समान त्रिकोण QPR. म्हणजे बघा मित्रांनो, आपल्याला याच्यामध्ये त्रिकोण ABC आणि समान त्रिकोण QP आणि R असे उलट्या बाजूचा त्रिकोण हे समान आहेत. आणि असे तुम्ही 2 कागदावर त्रिकोण काढा आणि त्याला नावे द्या आणि त्या प्रकारे तुम्ही त्रिकोण ABCला लावा. तर अशा प्रकारे आपल्याला संगत कोण हे त्रिकोणाची एकरूपता हे दाखवता येईल. आणि असे प्रयोग तुम्ही घरीसुद्धा करू शकता. धन्यवाद.